जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजीतील महेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी गल्ली नंबर 2 मध्ये झाडामुळे मनपाची पाण्याची पाईपलाईन फुटलेली होती। ती मनपाद्वारे जवळपास 1.5 महिन्यांपूर्वी दुरुस्त करण्यात आली, परंतु खड्डा अजूनही मुजवण्यात आलेला नाही। सदरचे झाड पूर्णपणे काढणे आवश्यक असतानाही मनपाने फक्त पाईपलाईनच्या आजूबाजूची मुळे काढून तात्पुरती पाईपलाईन दुरुस्त केलेली आहे। त्यामुळे जोराच्या वादळी पावसात सदरचे झाड उन्मळून पडण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। सदर 30 फुटी रस्त्यावरील खड्ड्यामुळे व स्थानिक लोकांनी बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या गाड्यांमुळे स्कूल बस व 4 चाकी गाड्यांना ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे। सदर झाडाची मुळे खोलवर रुतलेली असून त्यामुळे गॅस पाईपलाईनलाही धोका निर्माण झालेला आहे। याबाबत सोसायटी कमिटी व मनपा यांना वेळोवेळी तक्रार करूनही त्यांच्याकडून याबाबत दुर्लक्ष केले जात आहे। तरी सोसायटी कमिटी व मनपाने त्वरित लक्ष घालून सदरचे झाड मुळासहित काढून खड्डा मुजवावा असं स्थानिक लोकांनी आवाहन केलं आहे। सत्यमुख प्रतिनिधी महेश मालू, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।